विना मेकअप सुंदर चेहऱ्याचे सिक्रेट. प्रत्येकाला सुंदर दिसण्याची खूप इच्छा असते. त्याची चांगली त्वचा नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडी उत्पादने वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र जर तुम्हाला कायमची त्वचा चांगली पाहिजे असेल, चला तर त्वचा सुधारण्यासाठीच्या टिप्स जाणून घेऊया. नंबर 1. दररोज कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. म्हणजे दररोज 5 ते 6 लिटर पाणी प्या. नंबर 2. सतत चेहरा धुताना साबण किंवा फेसवॉशचा वापर केला तर त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो आणि त्वचेमधील चमकदारपणा निघून जाऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे साबण आणि फेसवॉशचा वापर कमीत कमी करा. नंबर 3. वृद्धत्वाची समस्या दूर करण्यासाठी दररोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील त्वचा घट्ट होते आणि त्वचेची छिद्रे लहान होतात. थंड पाण्यामुळे रक्तपरिसंचन वाढते, त्यामुळे त्वचा चांगली आणि चमकदार बनते. नंबर 4. डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर दररोज डोळ्याच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याचे काप किंवा टोमॅटोच्या रसाने हलक्या हाताने डोळ्याला मसाज करावी. हा उपाय केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास खूप मदत होते. नक्की आजमावून पहा. नंबर 5. लिंबू आणि दूध यांचं मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि हे रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दुधाच्या क्रीमच्या फॅटी ॲसिडमुळे तुमची त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते, तर लिंबूचे ब्लिचिंग गुणधर्म त्वचेला टोन करण्यास आणि डाग दूर करण्यास मदत होते. नंबर 6. तुम्हाला जर वारंवार पिंपल्सची समस्या होत असेल तर बेसन आणि हळदीचा फेस मास्क हा तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे. बेसनामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हळदीमुळे असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. तसंच यातील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणामुळे पिंपल्ससुद्धा दूर होतात. यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा हळद घ्या. आता यामध्ये दूध किंवा पाण्याच्या मदतीने ही पेस्ट तयार करा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून 2दा म्हणून करू शकता. या होममेड फेस पॅकचा वापर केल्यास चेहरा उजळण्यास नक्कीच मदत होते. नंबर 7. मध हे चेहऱ्याला मॉइश्चरायझर करून चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्याने पिंपलची समस्या दूर होते. तसेच मध पिगमेंटेशनचे डाग फिक्के करण्यास मदत करते. त्यासाठी चमचाभर मध हातात घेऊन चेहऱ्यावर लावावं. मिनिटभराने मधाने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते आणि चेहरा चमकू लागतो. नंबर 8. टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास खूप मदत मिळते. यासाठी टोमॅटोच्या स्लाईसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा. त्यानंतर 10 मिनिटं टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करावा आणि मॉइश्चरायझर लावावं. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास खूप मदत होते. नंबर 9. पपईचा रस. पपई हे फळ आपल्या चेहऱ्यासाठी खूपच लाभदायक आहे. पपईचा रस चेहऱ्यावर लावायचा आणि तो चेहरा सुकेपर्यंत तसाच राहू द्यायचा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यामुळे तुमचा चेहरा गोरा आणि आकर्षक दिसतो आणि चेहऱ्यावरील चमकसुद्धा येते. नंबर 10. कोरफडीचा गर आपल्या चेहऱ्यासाठी खूपच उपयुक्त आहे. कोरफडीचा गर काढून तो चेहऱ्यावर लावायचा. गर लावल्यानंतर चेहरा तसाच राहू द्यायचा आणि चेहरा सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा. परिणामी चेहरा गोरा आणि खूप सुंदर दिसण्यास मदत होते. तुम्ही हा प्रयोग दररोजसुद्धा करू शकता. नंबर 11. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा, कारण दिवसभर धूळ आणि घाण त्वचेवर गोठून राहते. तसेच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप लावला असेल तर झोपण्यापूर्वी तो पूर्णपणे काढून टाकावा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेले केमिकल्स पूर्णपणे स्वच्छ होतील आणि त्वचेला इजा होणार नाही. नंबर 12. बटाट्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स आणि टॅनिंग दूर करू शकता. तसेच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तर बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होते. कच्चा बटाटा खेचून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबपणे करावा. नंबर 13. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी दुधाचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरची घाण तर स्वच्छ होईलच, शिवाय त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर होईल. यासाठी कापसाची गोळी दुधात भिजवा आणि त्यानंतर संपूर्ण चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल आणि चेहरा देखील सुंदर दिसू लागेल. नंबर 14. चेहऱ्यावर जर ब्लॅकहेड्स असतील तर ते काढण्यासाठी एका भांड्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात 1 चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि 15 ते 20 मिनिटं असेच राहू द्या आणि 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मुळापासून ब्लॅकहेड्स निघून जातील. नंबर 15. त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओट्सचा देखील वापर करू शकता. हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
ओट्समध्ये दूध किंवा खोबरेल तेल घालून त्वचेला हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा धुवा. बघा काही फरक जाणवतो. नंबर 16. हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी त्वचेला नियमितपणे एक्सफोलिएट करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली ड्राय स्किन दूर होऊन त्वचा नितळ दिसू लागते. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे, जेणेकरून जास्त ओलाव्यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण सहज निघून जाईल. नंबर 17. तुम्हाला जर चमकणारी त्वचा हवी असेल आणि कोरडेपणा टाळायचा असेल तर चेहरा एक्सफोलिएट आणि स्वच्छ करण्यासोबत चेहऱ्याची मसाजसुद्धा करा. चेहऱ्याची मसाज केल्याने रक्तभिसरण वाढते आणि त्वचेवर चमक येते. यासाठी ॲलोवेरा जेलने चेहऱ्याची मसाज करा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. नंबर 18. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा. चेहरा स्वच्छ आणि क्लीन करण्यासाठी कधीकधी दुधाचा देखील तुम्ही वापर करा. तसेच रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझर करा. मॉइश्चरायझर क्रीम लावा. या बेसिक टिप्स लक्षात ठेवल्यास नक्कीच तुमचा चेहरा चमकदार आणि सुंदर दिसेल. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.